अंटार्क्टिका खंडाचे स्थान कुठे आहे? तर ते मग मला आता सांगा भारताचा कोण? भारताची बाई आणि पुरुष. माउंट एव्हरेस्टवर गेलेला पहिला भारतीय टेन्सिंग नॉर्वे आणि बाई बचेंद्री पाल. लक्षात ठेवा. आणि बचेंद्री पालची प्रेरणा घेऊन अरुणिमा सिन्हा गेली आणि मला वाटतं त्यांचे रेल्वेमध्ये पाय कट झाले तरी पण मग अपंग बनलेली महिला देखील म्हणजे अरुणिमा सिन्हा पुन्हा एकदा गेली. दिशादर्शक. अच्छा. जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक रशियाने पाठवला आणि आपला आर्यभट्ट आजपासून कोणी देखील विसरणार नाही. स्पुटनिक हा रशियाचा, आपला आर्यभट्ट 1975 ला आपण लॉन्च केला. आता लॉन्च कुठून करतात? तर श्रीहरिकोटा सतीश धवन आंध्र प्रदेश किंवा केरळचा तुंबा. केरळमध्ये तुंबा येथून एक लॉन्च करतात सॅटेलाइट आणि काही सॅटेलाइट हे श्रीहरिकोटा म्हणजे आंध्र प्रदेश मधून लॉन्च करतात. सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र. बघा 2 लॉन्चिंग सेंटर आहेत आपले. आणि उपग्रह लॉन्चिंग सेंटर हे समुद्रात असतात. चंद्रावर जाणारा जगातला पहिला अवकाशयान अपोलो. तर अपोलो 11 ने नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला होता 19 जुलै 1969. 19 जुलै हा चंद्रदिन मानला जातो. चंद्राबद्दलचे 5 आकडे 7 आकडे काय? 1 7 27 27 59 50. अजून काय महत्वाचे आकडे आहेत? 6 आणि अजून एखादा आकडा आहे का? हा 19 आणि 1969. तर बघा हे चंद्राशी संबंधित आकडे आहेत. पृथ्वीला एकच उपग्रह आहे त्याचं नाव आहे चंद्र. चंद्राचा परिभ्रमण काळ आहे 27 दिवस. चंद्राचा परिवलन काळ आहे 27 दिवस. त्याच्यानंतर 59% भाग चंद्राचा पृथ्वीवरून दिसू शकतो दुर्बिणीने. चंद्र रोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा 6 पटीने कमी आहे. म्हणजे इथे 36 किलोचा माणूस इकडे 6 किलो भरणार. 19 जुलै हा चंद्र दिन आहे आणि 1969 ला अपोलो 11 ने नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला.